हॅलो, हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर रिजवाना कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. मी तुमच्यासाठी अशी खास एक रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे सोयाबीन कबाब. तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया. पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही पाहिलंच असेल, तर मी एका पातेल्यामध्ये 1 तांब्या पाणी उकळायला ठेवलं होतं आणि 1 वाटी सोयाबीन घेतलेली आहे आणि आपल्याला हे जे सोयाबीन आहे, ते उकळत्या पाण्यात टाकून ह्याला बॉईल करून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल, तर आपल्या पाण्याला उकळी येत आहे, तर आपण ह्याचा गॅसचा फ्लेम बंद करणार आहे. तोपर्यंत पूर्ण चेक करून घेणार आहे आणि आपल्याला नॉर्मली शिजून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. तर तुम्ही पाहिलं असेल, की आपल्या सोयाबीनला एक उकळी आलेली आहे आणि मी पूर्णपणे गॅसचा फ्लेम बंद करून घेतलेला आहे आणि ह्याला मी 2 मिनिटं गार होऊन देणार आहे. तोपर्यंत मी 2 कांदे घेतलेले आहे, पण मी फक्त एकच कांदा चिरून घेणार आहे. लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व लसूण आणि आलं वगैरे सगळं चिरून वगैरे धुवून वगैरे मिक्सरमध्ये वाटून वगैरे घेणार आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल, की आपले सोयाबीन एकदम थंड झालेलं आहे आणि त्यातलं पाणी आपल्याला पूर्ण असं काढून घ्यायचं आहे. तर आपल्या सोयाबीनमध्ये कसलंही पाणी न राहता आपल्याला पूर्ण हाताचा एकदम दाब देऊन पूर्ण असं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ह्याला मी आता मिक्सरमध्ये लावणार आहे. तर चला तर मग आता आपण मिक्सरमध्ये सोयाबीनला बारीक करून घेऊया. तुम्ही पाहिलं असेल की मी कशाप्रकारे बारीक करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये सर्व बारीक करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण हे पूर्ण एक मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल तर मिक्सरमध्ये सर्व मी बारीक करून घेतलेलं आहे आणि आता मी लसूण आणि आलं पेस्ट करून घेतलेली आहे आणि ते हे 2 चमचे मी सोयाबीनमध्ये ॲड करणार आहे. आलं लसणाची पेस्ट आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेतली होती आणि आता आपण निदान मी एक कांदा चिरून घेतलेला आहे. तो पण बारीक चॉप केलेला आहे ह्याच्यामध्ये सोयाबीनमध्ये टाकून दिलेला आहे आणि आता आपल्याला कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. ती पण मी ॲड केलेली आहे आणि आता आपण घेऊया आपले मसाले. तर तुम्ही मसाले पाहू शकता मी कोणते-कोणते ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. 1 चमचा मी घेतला आहे धना पावडर, दुसरा चमचा घेतलेला आहे मटण मसाला, तिसरा 1 चम्मच घेतलेला आहे तो म्हणजे होममेड मसाला म्हणजे घरचा मसाला. 1 चमचा मी हळद ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तर आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं आपल्या ह्यात टाकणार आहे मी 2 चमचे बेसन पीठ आणि तुम्ही तुमच्या टेस्टनुसार, आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण ॲड करू शकता. तर ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पण आपण ॲड करू शकतो. पण मी ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे कारण टेस्ट थोडीशी वेगळी येण्यासाठी मस्त असं बेसन पीठ ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला कोणत्याही पाण्याचा वापर करायचा नाहीये. ऑलरेडी आपण सोयाबीनमध्ये जे पाणी होतं ते पूर्ण अ, काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये लावून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचं काहीच गरज लागणार नाहीये. हे पूर्ण सुक्का असा मसाला आपल्याला तयार करायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी स्टिक घेतलेली आहे. स्टिकनुसार मी कबाबचे बनवायला चालू केलेले आहे. कबाब बनवायचे बरेच प्रकार आहे, म्हणजे तुम्ही गोल पण बनवू शकता. तुमचे आवडीनुसार. आता मला असे हे बनवायचे होते म्हणून मी हे जे कुल्फी टाइप मी हे जे आकार घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता
गॅस चालू करून मी त्याच्यावरती तवा ठेवलेला आहे. थोडंसं तेल ॲड करून त्याच्यामध्ये मी हे जे कबाब फटाफट बनवून टाकत आहे आणि आपल्याला गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा नाही. कारण काय आपल्याला असे करपले नाही पाहिजे. एकदम असं ब्राउन कलर वगैरे झाला पाहिजे आणि कुरकुरीत खुसखुशीत असं मस्त असं बनवायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आपण गॅसचा फ्लेम जर हाय ठेवला तर आपले कबाब जे आहेत ते फक्त वरच्या वरच क्रिस्पी होतील. आतून शिजणार नाही. तर आपल्याला ती खात्री घ्यायची आहे. त्याच्यामुळे गॅसचा फ्लेम एकदम लो करून आणि थोडा बराच वेळ ह्याला द्यायचा आहे. कारण का गडबड करून ह्याला जमणार नाही. पूर्ण असे आतून बाहेरून क्रिस्पी झाले पाहिजे. त्या पद्धतीनुसार तुम्ही पाहू शकता. मी एकदम गॅसचा फ्लेम कमी जास्त करून एकदम असं क्रिस्पी आणि गोल्डन असा कलर आलेला आहे आणि छान असे झालेले आहे. तर फक्त वेळ गडबड करायची नाही आपल्याला इथं. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या सोयाबीन कबाबला किती छान असा कलर आलेला आहे. तर मी एकदम पूर्ण असं त्याला थोडं तेल वगैरे टाकून एकदम आणि ते सोयाबीन जे असतात त्याचे तेल भरपूर ओढून घेतात. त्याच्यामुळे ते तेलाचं प्रमाण थोडं जास्त वाढलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी एकदम छान आहे सगळीकडनं जे त्याची जी बाजू आहे ती सगळी बाजू मी अशी तळून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता सोयाबीन कबाबला कलर बी किती सुरेख असा छान असा आलेला आहे. आणि आता हे जे अ, आधी बनवले होते ते झालेले आहे आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्याचा कलर वगैरे खूप असं एकदम क्रंची झालेलं आहे. आणि जेवढं क्रंची वगैरे क्रिस्पी वगैरे होतील तेवढे खायला पण खूप छान वाटतील. तर तुम्ही पाहू शकता ह्याचा कलर वगैरे किती टेक्स्चर वगैरे किती छान आलेला आहे. चला तर मग बाकीचे जे कबाब आहेत ते पण आपण फटाफट बनवून घेऊया. तर फायनली आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे सोयाबीन कबाब. तुम्ही तुमच्या चवीनुसार कशासोबत पण खाऊ शकता. खोबऱ्याची चटणी म्हणा, हिरवी चटणी म्हणा आणि टोमॅटो केचप बरोबर पण तुम्ही खाऊ शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझ्या छान-छान अशा रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात जा. बाय. टेक केअर.